मित्रांनो, आज वॉटर स्टेशन येथे ओपनचं मैदान पार पडते आणि आज खऱ्या अर्थानं ज्या नंदीने काळ गाजवला आणि अजूनही गाजवतोय आणि घरचा साथ मित्रांनो फायनलला राहिला तो म्हणजे सुंदर आणि वजीर. आज आपल्यासोबत बघू शकता संपूर्ण या दोन्ही नंदीची टीम आहे. गुंडाभाऊ पर्यंत गुंडाभाऊ आपला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद? आज आपली सगळी टीम आहे एकत्र आणि या टीमचा मान राखला आपल्या जोडीने. या काय सांगाल या जोडीबद्दल? आज बैल तिसरं वर्ष वजीरचं यंदाचं फायनलचं इथलं, हां त्यामुळं 2 पैरे कॅन्सल झाल्यामुळं घरची गाडी आणायची ठरवली हां आणि केलं बैलानं सध्या यंदा पण. काय सांगाल या जोडीबद्दल? कारण घरचा साज पळवायचा निर्णय घेता आणि कुठेतरी खरा ठरतोय हा. नाही, गाडी चांगली पळती, तो पण बैल कोणी पण मागतं, त्यापेक्षा आपलं मग घरच्या बैलावर पळवायचं. आज खऱ्या अर्थानं मोठं मैदान आहे. सुंदरनं आज नाव राखलं या मैदानात. सुंदरचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. काय सांगाल सुंदरबद्दल? काय सांगाल? सुंदरबद्दल काय सांगण्यासारखं नाही. त्या बैलाबद्दल नवीन वर्षात सुरुवात करून दिली त्यानं परत आता चांगली. खऱ्या अर्थानं वर्षाची सुरुवातच आहे. सुंदर अशी सुरुवात केली आहे. कसं पाहताय एकंदरीत? सर्व टीम आहे तुमची इथं उपस्थित आज. काय सांगाल? हे आमच्या भागातलं मैदान आहे, हां त्यामुळं ह्या मैदानाला आमची सगळी टीम असते. असतेच. आणि मानाचं मैदान आहे, महाराष्ट्र केसरीचं भागातल्या यात्रेचं पहिलं मैदान असल्यामुळं ह्या मैदानाला आम्ही चांगलं पैर करून असतो सगळेजण. आज गटाला पण चांगली गाडी पळाली, गटाला पण आणि चांगली सेमीला पळली, पण सुट्टाच काढलाय, सीमेला पण चांगली पळाली. काय अपेक्षा वाटत होती आज एकंदरीत येताना? काय वाटत होतं आज आपल्या जवळचं मैदान आहे भागातलं? ना अपेक्षा नाही, ही गाडी राहिली ह्या हिशोबानं नियोजन करून आलो. आज ड्रायव्हर आपलं कोण होतं? छोट्या ड्रायव्हर माळेगावचा, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यानं पण चांगली गाडी आणली. दुसरी वेळ एकंदरीत त्याची आज गाडी खऱ्या आणली. अर्थानं बक्षीस तात्यांनी पण पुण्यातून पुकारलं ड्रायव्हरसाठी. खूप मोठ्या व्यक्तींनी पण बक्षीस पुकारली. काय सांगाल या जोडीबद्दल? बक्षीस पुकारले त्या मोठ्या बैलावर जरा सगळ्यांचा जीव आहे जीव जास्त. आहे. सुंदरवर त्याचं चाहते भरपूर आहे, त्यामुळे आपलं- सुंदरचे चाहते ज्यावेळी मैदान असेल तिथे 100% पाहायला येतात का? तर येतात त्याला. त्याचे सगळे येते ते. आज पण सगळे आलेत. आता बैलापाशी बरीच गर्दी असेल बघा तिकडं. तात्यांशी काय बोलणं झालं का आता फायनल? नाही राहिली, फक्त एवढंच सांगितलंय त्यांनी, अभिनंदन केलं. तात्या काय म्हटले याबद्दल? म्हणजे आज त्यांचं नाही काय, मी त्यांना सांगितलेलं मला बैल पाहिजे. वजीर माझ्याकडे आहे ना घरी आता. हां बरं. तर हे 2-3 महाराष्ट्र महिने केसरीचं जुनं पारंपरिक मैदान आहे. गेल्या वर्षी पण तुम्ही या मैदानाचं गोलालाचं मानकर आहे. आता सलग दुसरं वर्ष पुन्हा एकदा घरचा साज फायनलला तिसरं वर्ष राहिलाय. आहे लगातार. तिसरं वर्ष आहे सलग, म्हणजे हॅट्रिकच झाली म्हणायला लागेल. आणि आता जर घरचीच गाडी पळाली, काय सांगाल आता? सुंदर जर बघायला गेलं तर आता एवढी वर्ष झालं पळतोय, त्याला बॉस म्हणून सगळे समोर येतात. आणि आता समालोचक असतील त्यांनी पण पुकारलं, शेर बुडा वगैरे की शिकार करणार नाही. बोला काय सांगाल? त्या बैलाचं असं आहे, त्याला बैल पुरला की 100% गाडी राहते. त्याचा बैलाचा अशी खासियत आहे अजून पण. त्याला बैल शाना लागला आणि बैल पुरला ना त्याला पुरता, तर ती 100% गाडी लावतो बैल, राहतोच म्हणजे. आता बघायला गेलं तर आपल्या म्हणजे भागातलं मैदान आहे आणि कुठंतरी या जोडीनं आज नाव राखलं. एवढी संपूर्ण टीम त्यासाठी आली आणि त्यांनी ती सार्थक करून दाखवलंय. आणि याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीचं श्रम असतोय. आता बैलगाडी क्षेत्र म्हणलं की एका त्याचं काम नसते. काय सांगाल? ह्यांच्या प्रेमामुळेच ह्यो खेळ जुळून येतो इथं भागात. आणि एरिवारी पण ही बाहेरनं सपोर्ट ह्यांचा भरपूर असतो, टीमचा 2-3 गावांचा. आणि ह्यांच्याच जीवावर माझं चालतंय सगळं, बरोबर. नाद म्हणा बाकीचा उद्योग. आणि ह्यांच्या सुंदर तर- प्रयत्नातनच गाडी राहिली, ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या प्रेमापुटीच राहिली गाडी आज. बरोबर आहे. सुंदर तर पळतोयच, वजीर पण तेवढ्याच जोशात आज पळालाय. वजीरविषयी काय सांगाल? वजीर दोन्ही खांदी बाहेरचा बैल आहे. मध्यंतरी व्हायचा जरा त्याचा पडतीचा काळ होता, हां पण आता 2 महिने झाले बैल चांगला पळतोय. बरोबर. नक्कीच तुम्ही आता म्हटलं की पहिरे वगैरे घरचा साज पळवतो, पण पहिऱ्याचे कुठं असं काय अडचण प्रॉब्लेम वगैरे येतो काय? पायऱ्याची लय अडचण आहे, मला नाही सगळ्यांनाच अडचण आहे. बरं. 19-20 होत राहते. 19-20 पण आता आपलं हाय बैल घरचा ठाम म्हणून आम्ही आपलं घातला लगेच, नाहीतर आमचा उद्योगच झाला आज पळायचं कॅन्सलच दोन्ही झालं. म्हणजे जोडी नाराज करत नाही हो, नाराज नाहीत करत. आणि बाद झाला आता, किती बी नंबर होते, गुलाल पडला, संपला विषय. कारण खऱ्या अर्थानं सुंदरनं पण काळ गाजवला आणि त्याला साथ देतोय वजीर. वजीरची खासियत काय सांगाल? वजीरची खासियत काय नाही, पब्लिकचा बैल आहे, डावीचा उजवीचा दोन्ही खांदी बैल पळतो. आता तुमच्याकडे वजीर आपला सांभाळायला आहे, स्वभाव वगैरे कसा आहे वजीरचा? बैल रागीट आहे, मार काय बैल. आता पुढे भरपूर मोठी मैदान आहेत, कसं काय नियोजन असणार पुढे काय? पळणार चांगलं पैर करून पळायचं प्रयत्न करत राहायचं. नक्कीच खूप सारे तुम्हाला महाराष्ट्रातून सुंदरवर आणि वजीरवर आशीर्वाद सुद्धा आहेत, कारण ही जोडी पाहायला लांबून लांबून लोक असतात आणि युट्यूबला खूप बघत असतात. नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील सगळ्या तुमच्या टीमला. अशीच तुमची ही जोडी पुढेही पळत राहील आणि तुम्हाला गुलाल देत राहील, ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.